नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सुरुवात आहे राजधानी दिल्लीतल्या बातमीनं. दिल्लीमधून राज्यांसंदर्भातली मोठी बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे. राज्यामधील 2 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत अशी माहिती कळते आहे. रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळत आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील संभाव्य मंत्र्यांची बैठक संपली आहे. दुसरीकडे काही केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. रमेश पोखरियाल निशंक यांनी राजीनामा दिलेला आहे, तर संतोष गंगावार, देबोश्री चौधरी यांनी देखील राजीनामा दिलेला आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व्यंकटेश केशरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. व्यंकटेश सर, आपलं स्वागत. राजकीय घडामोडींना सर वेग आलेला आहे. एका बाजूला 2 दिवसाचं पावसाळी अधिवेशन राज्यात होतं, ते वादळी ठरलं, आणि दुसरीकडे राज्यपाल बदल असो किंवा नवी दिल्लीतल्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातल्या घडामोडी असो, या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सर तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे की कोरोना महामारीच्या काळामध्ये एवढी मोठी एक्सरसाइज करण्याचं औचित्य काय होतं, हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की पुढे येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये अनेक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्याच्या मधल्या काळामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे. म्हणजे एका अर्थाने पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी आहे, दुसरीकडे कोरोना महामारी आहे, तिसरीकडे मंदी आहे. तर सरकारचा अग्रक्रम काय तो असा दिसतो की सध्या पंतप्रधानांचा जास्त जोर हा पॉलिटिकल मॅनेजमेंटचा दिसतो, कारण त्यांना एकाच वेळेस सरकारची प्रतिमा थोडीशी नीट करायची, जी ह्या महामारीमध्ये डागाळली गेली होती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती. दुसरी गोष्ट, त्यांना काही नवीन एनर्जी आणायची. प्रश्न एकच आहे की या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री पूर्वी होते त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती का किंवा दिली होती का? कारण पंतप्रधानाचं जे कार्यालय आहे त्याचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावरती होतो असं चर्चा बाहेर ऐकायला मिळते. हो सर. त्यामुळे पंतप्रधान कार्यालय होत असेल तर मग हे उदाहरणार्थ आता समजा हर्षवर्धन आहेत, हर्षवर्धन यांचा परफॉर्मन्स चांगला होता की वाईट होता यापेक्षा ते आरोग्यमंत्री होते, परंतु त्यांना काम करू दिलं नाही. म्हणजे कोविडच्या ज्या दैनंदिन ब्रीफिंग असायच्या त्या ब्रीफिंग हे अधिकारी करायचे, पण यांना कधी त्यात इन्व्हॉल्व्ह केलं नाही अशी चर्चा आहे. दुसरी गोष्ट, संतोष गंगवार हे एक सभ्यग्रस्त आहेत. ते अटलजींच्या मंत्रिमंडळात होते, पक्षात काम करत होते. त्यांनी मध्यंतरी पत्र लिहिलं की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे काही त्यांच्या पत्राला उत्तर देत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे कुठेतरी हा एक क्लॅश झाला असेल. बाकीचे जे मंत्री ज्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे त्यांच्या परफॉर्मन्स विषयी मात्र फारसं कोणाला काही त्याच्याविषयी काही सहानुभूती असण्याचं कारण नाही. त्यातले जे राज्यमंत्री असतात, जनरली राज्यमंत्र्यांना त्यांचा कॅबिनेट दर्जाचा मंत्रीच काम करू देत नाही. परंतु पंतप्रधानाची जर विशेष मेहर नजर असेल तर असे मंत्री काम करू शकतात. परंतु हे जे राज्य, आता समजा बाबुल सुप्रियो आहे, तर हे बंगालमध्ये हे काही करू शकले नाहीत ते, किंवा बंगालचे जे मंत्री त्यांचा फायदा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीच्या काळात, विधानसभा निवडणुकीच्या काळात काही झालेला नव्हता. परंतु हे मंत्रिमंडळाची शक्यता आहे. खरं जे आहे सरकारचं स्वरूप हे खाते वाटपानंतर क्लिअर होईल, आणि हे खाते वाटप शपथविधीनंतर अर्धा तास असेल, 1 तास असेल, केव्हा ना केव्हा त्यांना ते अनाऊन्स करावं लागतं. आजच करावं लागेल ते. आणि त्याच्यानंतर सरकारचा अग्रक्रम, सरकारची पॉलिसी, त्याचं दिग्दर्शन होऊ शकतं. व्यंकटेश सर, मला तुमच्याशी ज्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांच्याविषयी थोडं सविस्तर अधिक बोलायचं आहे. सगळ्यात आधी तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन, जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या परफॉर्मन्स वरून त्यांनी राजीनामा दिला का, तर याचे काय कंगोरे आहेत? असे की हर्षवर्धन हे एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. त्यांचा हाऊस मधला परफॉर्मन्स चांगला होता. मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये मनमोहन सिंग यांनी जे पत्र दिलं होतं त्या पत्राला उत्तर देण्याची जबाबदारी यांच्यावरती दिली, आणि त्यामध्ये त्यांनी मनमोहन सिंग यांनी जे सूचना केल्या होत्या त्याला राजकीय उत्तर यांच्याकडनं लिहून घेतलं. हा तसा त्यांचा स्वभाव नाहीये. त्यांना जर थोडीशी मोकळीक दिली असती तर कदाचित कोविड मॅनेजमेंट जे आहे
केंद्र सरकार अधिक चांगलं करू शकलं असतं. परंतु कुठेतरी हा पर्सनॅलिटी क्लॅश जो म्हणतो त्यांचं आणि नरेंद्र मोदी यांचं ट्युनिंग कधी जमलं नसावं. कारण काय झालं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीच्या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्षाने 2014 साली 2019 साली जिंकल्या. परंतु त्यांचा परफॉर्मन्स विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या तेव्हा पहिल्यांदा काहीतरी 5 बीजेपीने मिळाले, नंतर 8 काहीतरी मिळाले, म्हणजे 10च्या त्याचा परफॉर्मन्स राहिलेला आहे. तर त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला कदाचित असं वाटत असेल की ह्या लोकांनी आपल्याला कुठेतरी दगाफटका केला असेल विधानसभेच्या काळात. हा अर्थात हा पॉलिटिकल इश्यू झाला, परंतु परफॉर्मन्सच्या दृष्टीने त्यांना फारशी संधी मिळाली नाही. साधारणतः ही पहिली प्रतिक्रिया अशीच असू शकते. नक्की. व्यंकटेश सर, खरं तर हा जनरलाइज प्रश्न आहे, पण अनेकदा एखादं म्हणजे युनियन एक्सपान्शन होतं त्याच्या आधीचे जे राजीनामे किंवा बदल असतात ते प्रामुख्यानं असं बघायला मिळतं की परफॉर्मन्सवरच अवलंबून असतात असं नाही, तर त्याला अनेक गोष्टी अवलंबून असतात आणि कधी कधी राजकारण सुद्धा अवलंबून असतं. तसंच इथे बघायला मिळतंय का? आणि राज्यातल्या 2 मंत्र्यांचे जे राजीनामे आहेत म्हणजे रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांच्याविषयी काय सांगाल मग? असं आहे की संजय धोत्रे यांना त्यांनी कधी पूर्ण वेळ दिलेला नाहीये. म्हटलं असं जात होतं की ते मंत्री झाल्यानंतर त्यांच्या गाठीभेटी कमी झाल्या, प्रकृतीच्या कारणावरून ते भेटत नाहीत वगैरे, हा वेगळा भाग आहे. परंतु त्यांच्यातलं एकूण इलेक्टिव्ह मेरिट पाहता त्यांना जेवढा पुरेसा वेळ द्यायला पाहिजे होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देऊ शकले नाही. दुसरी गोष्ट रावसाहेब दानवे हे जनसंघापासून काम करतात. ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख होते. त्यांना जर खातच असं महत्वाचं दिलं नसेल किंवा महत्वाचं दिलं असूनही तर काम करण्यास मिळाली नसेल तर हा त्यांचा दोष किती आणि त्याचा परफॉर्मन्स किती यामुळे हे सांगणं फार अवघड आहे. परंतु हे मात्र खरं कुठे ना कुठे महाराष्ट्राचं जे राजकीय डावपेच आहेत त्यांचा फटका ह्या दोघांना बसलेला दिसतो. आता हे महाराष्ट्रामध्ये भाजप अंतर्गत कुठल्या कॅम्प मध्ये आहेत हे कळायला मार्ग नाहीये. परंतु जे कुठल्या काही कॅम्प मध्ये असेनात त्यांच्या विरोधकांनी मात्र त्यांचा पत्ता काढण्यात यशस्वी झाले असं दिसतंय. सर, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन असतील किंवा राज्यातले हे 2 मंत्री असतील संजय धोत्रे किंवा रावसाहेब दानवे, यांना कुठलं दुसरं खातं दिलं जाऊ शकतं किंवा पुन्हा एकदा अशी कुठलीही शक्यता नाही? नाही, त्यांना कॅबिनेट मधून काढलं याचा अर्थ त्यांना दुसरं खातं देणार नाही. ते त्यांना पक्षात त्यांचा वापर करतील. म्हणजे त्यांना भारतीय जनता पक्षाचे अनेक जे उपाध्यक्ष आहेत ते उपाध्यक्ष पदाचं काम दिलं जाईल किंवा आणखीन संघटनेत, कारण निवडणुका आहेत आणि हे दोघे लोकसभेचे खासदार म्हणजे प्रतिनिधी आहेत. म्हणजे यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे, त्यांचा जनसंपर्क आहे. म्हणजे एकदम ह्यांना घरी बसवतील असं काही होत नसतं ते. आणि महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस त्यांनी नारायण राणे यांना घेतलं त्यांच्याकडे कुठलं खातं देतात हे माहिती नाही. परंतु राजकीय दृष्ट्या त्यांच्याकडे एकच मिशन असेल की कोकणातून शिवसेनेला हद्दपार करा, मुंबईमध्ये जास्तीत जास्त त्रास द्या. कारण राणे यांची उपयुक्तता ही शिवसेनेच्या संदर्भातच पाहायला मिळते. बाहेर त्याच्या पलीकडे त्यांचं मला वाटत नाही की काय फारसा वापर करून घेतील म्हणून. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नाही म्हणून. म्हणजे त्यांच्याकडे निश्चित त्यांची मुख्यमंत्री पदाची त्यांची महत्वाकांक्षा आहे. आता पुढचे गणित कसे जमतात याच्यावरती अवलंबून आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता पालट होतो नाही होतो, झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होतं, कसे होतात, त्यात कास्ट कॉम्बिनेशन काय आणि मोदींच्या जवळ कोण आहेत, मोदी आणि शहा नाही, मोदी यांच्या जवळ कोण आहेत याला फार महत्व आहे. कारण शहा यांच्या जवळ चंद्रकांत पाटील होते, परंतु त्यांना त्यांचं नाव तसं घेतलं जात नाहीये. त्यामुळे मोदी यांना कोण प्रभावित करू शकतं, कसं करू शकतं याच्यावरती पुढचे सर्व खेळ अवलंबून आहे. सर, पण मग एवढ्या वर्षांच्या तुमच्या अनुभवानंतर आता या सगळ्या परिस्थिती किंवा जातीनिहाय सगळ्या गोष्टी आणि समीकरण लक्षात घेता तुमचं स्वतःचं अनुमान काय आहे की राज्यातून कोण 2 मंत्री ज्यांची नावं तुम्हाला एकदम कन्फर्म वाटतात आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा जर विचार केला तर कसं कॉम्बिनेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे म्हणजे त्यांचे जे वरिष्ठ किंवा ते ज्यांच्याबरोबर संवाद साधत असतील ते विचार करतील मंत्रिमंडळ विस्तारात कसं कॉम्बिनेशन असावं? असं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार हा तांत्रिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या हे मोदी हेच ठरवणार आहे. त्यांना कोणाची सल्ला घ्यायची गरज नाहीये.
त्यांनी मागितला तर लोक सल्ला देतील पक्षातले, परंतु सल्ला घ्यायची गरज नाहीये. कारण दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढला आणि जिंकला. त्यामुळे त्यांचा दबदबा आहे, त्यांचा एकाधिकार आहे, ते ठरवतील. महाराष्ट्रात कोण होईल हे सांगणं कठीण आहे, कारण वाजपेयी यांच्या काळामध्ये सरकार ट्रान्सपरंट होतं. या काळामध्ये ती ट्रान्सपरन्सी नाहीये. त्याच्याशिवाय मंत्री आणि जनता किंवा पत्रकार म्हणा यांचं एवढे कम्फर्ट लेवल नाहीये. आणि पुन्हा एकपक्षीय सरकार आहे. वाजपेयी यांच्या काळामध्ये आघाडीचं सरकार होतं, त्यामुळं पत्रकारांच्या दृष्टीने बातम्या वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळत होत्या. आता यांचं त्यांच्या बहुमताचं सरकार आहे. आता म्हणाला हे एनडीए आहे, परंतु एनडीएचे घटक पक्ष कोण आहेत? एक जनता दल युनायटेड नितीश कुमार यांचा, दुसरा अपना दल म्हणून उत्तर प्रदेशमध्ये एका जिल्ह्यापुरतं, म्हणजे वाराणसी जो मतदारसंघ आहे मोदींचा, त्यापुरतं त्या अपना दलचं त्याचं कार्यक्षेत्र सीमित आहे. आणि हे एखाद दुसरे असतील. तसं हे टेक्निकली एनडीएचं जरी असलं तरी प्रॅक्टिकली हे भारतीय जनता पक्षाचं गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे ह्याचे सर्व नरेंद्र मोदी ठरवतील. त्यांचे आडाखे, त्यांचे निरीक्षण, ह्याचा पूर्णपणे ठसा हा मंत्रिमंडळाच्या ह्या पुनर्रचना म्हणा किंवा विस्तार म्हणा या एक्झरसाइज मध्ये दिसेल आणि खाते वाटपात दिसेल. व्यंकटेश सर, जसं आपण म्हणालो की जातीनिहाय कॉम्बिनेशन, तर काल दिवसभर अशा चर्चा रंगत होत्या जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय चर्चेत आला की ओबीसी नेता ज्याला स्थान मिळू शकतं किंवा त्याचा विचार होईल, मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून एखादा मराठा नेता त्याचा विचार होईल किंवा एखाद्या आदिवासी नेत्याचा विचार होईल. तर अशा काही शंका, कॉम्बिनेशन्स तुम्हाला वाटतात की हे शक्य आहे? असं आहे की भारतीय जनता पक्षाचं एकूण राजकीय स्वरूप पाहिलं ते भारतीय जनता पक्ष हा जातीच्या आधारे, तुम्ही याची तुलना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, जनता दल परिवार असे जे कास्ट आयडेंटिटी ज्यांची ओळखच जात ही आहे तशी करता येत नाही. भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा मोहरा जो तो आक्रमक हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे हे ओबीसीना काही घेतील, काही प्रदेशातले मागास प्रदेश किंवा अविकसित भागातल्या लोकांना घेतील, परंतु या पक्षाचा खरा चेहरा जो आहे तो आक्रमक हिंदुत्व आहे. आणि याच मुद्द्यावरती त्यांना या दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांना मतदान मिळालेलं आहे. बाकीच्या गोष्टी ह्या अनुषंगिक येते, परंतु हा पक्ष जसं काँग्रेस आहे, काँग्रेसमध्ये जाती समीकरणं असतात, पण काँग्रेसचा मूळ चेहरा हा एक जातीविषयक नाहीये, ओबीसी विषयक नाही, मागास विषय असा काही मागास वर्गीय जाती विषयक नाहीये. त्यामुळं मंत्रिमंडळाच्या अनुषंगाने सत्तेच्या वाटपामध्ये असे छोटे मोठे बदल केले जातील, पण ज्यावेळेस ते लोकांकडे मॅन्डेट म्हणजे कौल मागायला जातात तेव्हा त्यांचा आक्रमक हिंदुत्व आणि राष्ट्रीय जो काही त्यांच्या दृष्टीने जो राष्ट्रीयत्व आहे त्या मुद्द्यावरतीच ते घेतात. परफॉर्मन्स हा सुद्धा सेकंडरी ठरतो. बरोबर बरोबर, नक्की. व्यंकटेश सर, तुमच्याशी असाच संवाद साधतो, म्हणजे विनंती आहे की तुम्ही असे सोबत राहा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, आज युनियन कॅबिनेट एक्सपान्शन, मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, यामध्ये तुम्हाला काय वाटतं, राज्यामधून कुणाची नावं प्रकर्षाने समोर येत आहेत ज्यांचा विचार होईल? नाही, नावं प्रकर्षाने जी समोर येत आहेत ते प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच आम्ही बघतोय. कारण तिथे आम्हाला काय वाटतंय याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी मंत्री पद देत नसतात. त्यांनी त्या ठिकाणी देशाचा विचार, विभागाचा विचार, पक्षाचा विचार आणि त्या मंत्र्याचं समाजाप्रती काय करू शकतो अशा त्यांच्या निकषामध्ये स्वतः मोदी साहेब हे विषय मॉनिटर करत असतात. आणि त्या पद्धतीनं सामाजिक संतुलन, विभागाचं संतुलन आणि बाकीच्या सर्व गोष्टींच्या आधारित ते आणि केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असतं. त्याच्यामुळे आम्ही इथे सांगणं हा होईल त्याला व्हावंसं वाटतं त्याला काहीच अर्थ नाही. नक्की. प्रवीणजी, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनी मात्र आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, त्याच्याविषयी तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? नाही, दिला असेल ना. तर राजीनामा त्या ठिकाणी त्यांनी का दिला, कशासाठी दिला, पक्षाने मागितला या संदर्भात कल्पना नाही. आता पक्षाने मंत्रीपद दिलंय तर त्या ठिकाणी राजीनामा द्यायचा असेल तर राजीनामा दिला. पण प्रवीणजी, जेव्हा राजीनामा दिला याचा अर्थच पहिला म्हणजे जो मुद्दा मनात येतो किंवा सगळ्यांच्या समोर येतो तो म्हणजे परफॉर्मन्स नाही म्हणून राजीनामा द्यावा लागला का किंवा द्यायला सांगितला का? नाही, कमी जास्त प्रमाणात असू शकेल, परंतु एक गोष्ट खरी आहे
की मोदी साहेब त्या ठिकाणी परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणाचीच भाईबिड्या त्या ठिकाणी ठेवत नाहीत आणि त्याच्यामुळे तोही महत्वाचा भाग असणारच. आता किंवा सामोपचारानं झाले कसं झालं मला सांगता येणार नाही, पण परफॉर्मन्सला मोदी साहेबांच्या नजरेतनं अनन्यसाधारण असं महत्व आहेच. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना सुद्धा राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे. मग परफॉर्मन्स संदर्भात त्यांचाही विचार झाला का? कारण तज्ञ असं म्हणतायत की त्यांना कामच करू दिलं गेलं नाही. नाही, कसं आहे, एक लक्षात ठेवा, पक्षामध्ये अदलाबदल होत असतात. कधी त्या ठिकाणी पक्षाचा पदाधिकारी मंत्री होत असतो, कधी नंतर मंत्री त्या ठिकाणी पक्षीय जबाबदारी घेत असतो. आता काही मंत्र्यांना राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केलंय आणि भारतीय जनता पार्टीचं एक वैशिष्ट्य आहे, कोणालाही त्या ठिकाणी आयडियल ठेवलं जात नाही. उद्या या मंत्रिपदावरनं राजीनामे दिले असतील, घेतले असतील, पण त्यांना पक्षाची किंवा इतर जबाबदाऱ्या देऊन पक्ष 100% कार्य त्या ठिकाणी ठेवत असतो आणि त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक नेत्याचा, प्रत्येक व्यक्तीचा पक्ष उपयोग करत असतो. त्यांना कामाला त्या ठिकाणी सतत कार्यरत ठेवत असतो आणि त्याच्यामुळे पदांच्या अदलाबदल असतात. कधी पदाधिकारी म्हणून जबाबदारी असते, कधी मंत्री म्हणून असते, कधी त्या ठिकाणी सेवाभावी कामनेत एखादा मिशन मोडवर एखाद्याला जबाबदारी दिली जाते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये मंत्रीपद गेलं म्हणजे त्याची जबाबदारी नाही असं अजिबात नाही. त्याला दुसरी पक्षाची जबाबदारी देणार असतील, इतर काम काही देणार असतील आणि त्याच्यामुळे असं काही मानायचं कारण नाही. कधी गरज म्हणून दिली जाते, कधी दुसऱ्याला संधी द्यायची असते. बरोबर. प्रवीणजी, नारायण राणे पाठोपाठ प्रकर्षाने जे नाव समोर येते ते भागवत कराड यांचा राज्यामधून, तर या दोन नेत्यांविषयी तुम्ही काही प्रतिक्रिया द्याल, काही सांगाल? नाही, आपल्याला मगाशी जे मी म्हणालो की विभागीय आणि जातीय संतुलन. आता जर राणे साहेब असतील तर राणे साहेबांचा कोकणावर एक प्रभाव आहे आणि आज पक्षाच्या दृष्टीने आणि कोकणच्या विकासासंदर्भात आज राणे साहेबांचे एक भक्कम आश्वासक नेतृत्व आहे आणि त्यामुळे त्यांचा कोकण, मुंबई अशा अर्थानं आणि एक कामाचा वकूफ 6 महिनेच मुख्यमंत्री राहिले, परंतु एक जबरदस्त काम महाराष्ट्रामध्ये त्यांनी दाखवून दिलं आणि मग मोदी साहेबांना अशाच कर्तृत्ववान लोकांची गरज वाटते. भागवत कराड पक्षाचे अतिशय ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि ते ज्या समाजातून आले ते वंजारी समाज आहे. गोपीनाथ मुंडे साहेब ज्या समाजातून आले त्या समाजातला उच्च विद्याविभूषित, म्हणजे मला वाटतं MD डॉक्टर त्या विभागातला पहिला, म्हणजे उच्च विद्याविभूषित खालच्या उपेक्षित समाजातून आलेलं नेतृत्व आणि पक्षाचा स्वयंसेवक. कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की देशाच्या मंत्रिपदापर्यंत विचार केला जाईल, असं सर्वार्थानं केंद्रीय नेतृत्वानं विचार केला असणार. प्रवीणजी, आत्ताच एक महत्वाची माहिती समोर येते, म्हणजे अपडेट येत आहे की बाबुल सुप्रियो यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. नाही, तेच मी आपल्याला सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि त्याच्यावर अमित भाईंची, आणि त्याच्यामुळे समजा पक्षाच्या जबाबदारीतनं मुक्त केलं असेल किंवा त्यांनी राजीनामे दिले असतील तर पक्षाच्या अन्य महत्वाच्या कामासाठी या ठिकाणी निश्चितपणे त्यांना पक्ष कार्यरत ठेवील आणि त्याच्यामुळे कुणाचे राजीनामे आले घेतले, नवीन लोकांना संधी मिळत असते. कुठलंही पद कोणालाही काय कायम नसतं ना. बरोबर. एक शेवटचा प्रश्न फक्त प्रवीणजी विचारते की नरेंद्र मोदींची कामाची पद्धत आणि ज्यांचे राजीनामे समोर आलेले आहेत त्यांची कामाची पद्धत जुळली नाही, जमली नाही, म्हणून हे राजीनामे घेतले गेलेत का आणि बदल केले जात आहेत का? नाही, असं सरसकट म्हणता येणार नाही. मी पहिल्यापासून आपल्याला सांगतोय की त्या ठिकाणी त्यांनी काम केलं नाही म्हणून नाही, कमी जास्त प्रमाणात असूही शकेल. काहींचं समजा कामाच्या बाबतीत, परफॉर्मन्सच्या बाबतीत मोदी साहेबांच्या नजरेत कमी जास्त असू शकेल. काही लोकांना वेगळ्या पक्षीय जबाबदाऱ्या द्यायच्या असतील, इतर जबाबदाऱ्या द्यायच्या असतील आणि त्याच्यामुळं सर्वांना सामावून घेत सर्वसमावेशक असा निर्णय घेतला जातो आणि मला वाटतं त्याच्या पद्धतीनं या ठिकाणी उपयुक्तता असते. आता आपण बघाल की मध्य प्रदेशचे मंत्री होते विजय वर्गीय, त्या मंत्रिपदावर असताना त्यांना पक्षाची जबाबदारी केंद्राची दिली होती, त्यांना केंद्रीय महामंत्री केलं होतं सरचिटणीस, त्यांनी मंत्रिपद सोडून तिकडे गेले. त्याच्यामुळे मंत्री सोडून पक्षाचं काम करतात, पक्षाचं काम करणाऱ्या लोकांना जबाबदारी दिली जाते आणि मला वाटतं ती एक प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे ते अशा प्रकारे होत असतं. नक्की.
प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आपल्याशी सविस्तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोललेत. व्यंकटेश केसरी सर आपल्याबरोबर आहेत. व्यंकटेश सर, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरलाय, ज्याच्याविषयी आपण बोलतोय. अनेक घडामोडी दिल्लीमध्ये घडत आहेत या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सर आपल्या सोबत आहेत. व्यंकटेश सर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या सगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या असतील. अर्थात भाजपच्या वतीनं प्रतिक्रिया देताना ते असं म्हणणार की परफॉर्मन्सच्याच अनुषंगाने कशा पद्धतीचं काम राहिलं या अनुषंगानेच हे राजीनामे दिले घेतलेत आणि असं होत असतं. तुम्ही काय सांगाल? व्यंकटेश सर, आवाज येतोय? बोला सर. व्यंकटेश सर, तुमचा आवाज येत नाहीये सर, आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. ऑडिओ म्यूट आहे. आता आवाज येतो? हो 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 सर, आवाज येतोय. असं आहे की जे मंत्री अकार्यक्षम म्हणून मंत्रिमंडळातून काढून टाकले ते पक्षामध्ये कसे कार्यक्षम असू शकतील हे एक कोड आहे. म्हणजे काढणाऱ्यांना आणि जाणाऱ्यांना इतरांना त्यांच्यासाठी हा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की नरेंद्र मोदी यांनी 2 वर्षानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे जो काही करत आहेत याचा अर्थ कदाचित हा शेवटचा असू शकतो. कारण पुढले 2 वर्ष आणि पुढल्या 2 वर्षात ते करतील नाही करतील माहिती नाही. आणि म्हणजे शेवटचे 3 महिने 4 महिन्यात तर लोकसभेच्या निवडणुका लागतात. म्हणजे म्हणाला 2024 आहेत, परंतु या नवीन मंत्र्यांना काम करण्यासाठी फक्त 22 आणि 23 एवढेच वर्ष, म्हणजे एवढेच 2 वर्ष त्यांना 2022 आणि 2023 एवढे 2 वर्ष त्यांच्या कामासाठी आहेत. अर्थात पंतप्रधानाचा विशेष अधिकार आहे कुणाला ठेवायचं कुणाला ठेवायचं नाही. हे जरी खरं असलं तरी त्यांना ज्यांना पुन्हा सत्तेत यायचं आहे त्यांच्यासाठी त्यांना आताच डागडूज करावी लागते. त्यामुळे योग्य वेळेस त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. भाजपच्या दृष्टीने ही वेळ योग्य असली तरी जनतेच्या दृष्टीने ही योग्य वेळ आहे का नाही हे कळायला मार्ग नाही. कारण काय की एकीकडे आर्थिक संकट आहे, महामारी आहे, तिसरी लाट येणार असं म्हणतात. अशा वेळेस हा मंत्रिमंडळ जम्बो जर झाला असेल, आज 53 काहीतरी मंत्री आहेत, त्यामध्ये कमी होतील जास्त होतील काही माहिती नाही आहे. परंतु मंत्रिमंडळाची संख्या किती असावी आणि ते खरोखर करणं आवश्यक आहे का, आणि केल्यानंतर ते काय परफॉर्मन्स करतात याचा काय म्हणतात त्याचा संपूर्ण हिशोब लोकांसमोर असतो. पक्ष आणि सरकार समोर जे असेल ते असेल, पण लोक त्यांच्या नजरेनं ह्यांच्याकडे पाहत असतात. सर, अजून एक विषय म्हणजे काही क्षणापूर्वीच ही अपडेट आली की बाबुल सुप्रियो यांनी सुद्धा राजीनामा दिला. सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री होते ते, त्यांना सुद्धा राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. असं आहे की बंगालमध्ये जे भारतीय जनता पक्ष आहे, बंगालमधून जे भारतीय जनता पक्षाचे लोक केंद्रीय मंत्रिमंडळात आले होते, तर तसंही त्यांना फार मोठं खातं दिलेलं नव्हतं. परंतु जे मिळालं म्हणजे त्यांची लोकातली प्रतिमा काय आहे काय नाही ह्या परवाच्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या समोर आलेला आहे. त्यामुळं मग यांच्या जागी आणखी कुणाला नवीन लोकांना बंगालमधून घ्यायचा असेल हा भाग होऊ शकतो. बाबुल सुप्रियो हे फारसे असे त्यांचा काही पार्लमेंटमध्ये परफॉर्मन्स राहिलेला नव्हता, हे खरं आहे. त्यामुळे त्यांना काढलं काय ठेवलं काय हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण ठीक आहे, मोदी या निमित्ताने काही प्रयोग करू शकतील पश्चिम बंगालमध्ये. व्यंकटेश सर, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना आता उरलेली 2 वर्ष पुढच्या निवडणुका त्याच्याबरोबर जे त्यांच्या सोबतचे पक्ष आहेत, मित्रपक्ष घटक पक्ष, यांच्यामध्ये कसं मंत्रिपद द्यायचं हा विचार, अशा सगळ्याचा विचार होईल का? असे की हा विचार होईल. मी मगाशी जे म्हणालो होतो, घटक पक्ष आहेत किती 2-2.5 पक्ष आहेत घटक पक्ष. जे प्रमुख घटक पक्ष होते त्यामध्ये शिवसेना होती, त्यामध्ये शिरोमणी अकाली दल होता. शिवसेना ही भारतीय जनता पक्षाची, ते म्हणतात हिंदुत्व आणि आम्ही 30 वर्ष एकत्र राहिलो, हे जरी खरं असलं तरी मोदी यांच्या काळामध्ये शिवसेनेला केंद्रामध्ये चांगलं खातं कधी मिळालेलं नव्हतं. महाराष्ट्राच्या नशिबी हेवी इंडस्ट्रीज, अवजड उद्योग खाते हेच मिळालं होतं. हे त्यांना नको होतं, परंतु मोदींनी त्यांना दिलेलं नाही. म्हणजे मागच्या लोकसभेमध्ये जेव्हा TDP त्यांच्यावर होतं तर त्यांना सिव्हिल एव्हिएशन हे खाते मिळालं होतं. त्याच्याकडे
शिवसेनेची इच्छा होती त्यांना मिळावी, पण मोदींनी त्यांना दिलेलं नव्हतं. त्यामुळे घटक आणि आता जे नितीश कुमार आहेत त्यांना त्यांचा जो जनता दल युनायटेड आहे, युनायटेड पक्ष हा का सामील होतो आता, कारण त्यांना सुरुवातीला त्यांना जी खाती त्यांना प्रस्तावित दिली होती ती नितीश कुमार यांनी नामंजूर केली होती. त्यामुळं मग आता त्यांना दिलं जात आहे. म्हणजे हे काय म्हणतात त्याला, जुलमाचा रामराम असेल किंवा आता एनडीए त्यांना चालवायचंच असेल असं काही असू शकतं. परंतु या सरकारचं स्वरूप नावाला एनडीए जरी असलं ते प्रत्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे ज्या टॉप मिनिस्ट्रीज आहेत त्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. वाजपेयींच्या काळामध्ये संरक्षण खातं जॉर्ज फर्नांडिसकडे होतं, तो घटक पक्ष होता जनता दल युनायटेड. त्यामुळं नंतर त्यांनी कन्व्हेनर नेमला होता एनडीएचा. असे काही त्यांनी केलेलं नाहीये. म्हणायला हिंदुत्व आहे, म्हणायला एनडीए आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये पूर्णपणे त्याचा ठसा हा भारतीय जनता पक्षाचा आहे. नक्की. व्यंकटेश सर, अधिक संवाद साधूया. ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेऊन राज्यामधली जी नावं समोर येत आहेत त्यांच्याविषयीचं अधिक विश्लेषण आपण व्यंकटेश सरांकडून जाणून घेऊया. एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत आपलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी आपण बोलतो आहोत, कारण दिल्लीमध्ये वेगवान अशा घडामोडी, बैठका, चर्चा सुरू झालेल्या आहेत. आज संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात घोषणा होईल अशी माहिती समोर येते आणि अनेक मंत्र्यांचे राजीनामे मिळाल्याच्या बातम्या किंवा राजीनामे घेतल्याच्या बातम्या समोर येतात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय सांगशील? खूप राजकीय घडामोडी घडतायत, वेगवान घडामोडी घडतायत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर. स्वर्ण, ज्या पद्धतीने संपूर्ण मंत्रिमंडळाचा चेहरा हा तरुण आणि अनुभवी करण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक लोकांकडून, अनेक मंत्र्यांकडून राजीनामा घेण्यात आले. त्यामध्ये निशंक पोखरियाल जे केंद्रीय शिक्षण मंत्री होते त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. त्यानंतर संतोष गंगवार जे केंद्रीय कामगार मंत्री होते त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. बाबुल सुप्रियो या जे राज्यमंत्री होते त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. संजय धोत्रे जे शिक्षण राज्यमंत्री होते त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर साधारणतः 6 ते 7 कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे. यांच्याशिवाय खास करून जर बघितलं तर ओडिसाचे जे नेते आहेत त्यांचा राजीनामा घेतला सुप्रियोंचा. अशा प्रकारे साधारणतः एक डझनभर राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांचे राजीनामा घेतले. त्यांच्या जागेवर जर बघितलं आपण तर नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय. महाराष्ट्रातून जसं 4 लोकांचा समावेश यावेळेस मंत्रिमंडळात होतोय. पूर्वीचे 6 आणि आता ते 4 म्हणजे साधारणतः 10 असे मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही मंत्र्यांची राजीनामा होईलच हे पूर्वी स्पष्ट होतं. त्याचमुळे संजय धोत्रे आणि ज्या पद्धतीनं खास करून रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा की त्यांनी राजीनामा दिलेले आहेत. या संदर्भात लवकरच राष्ट्रपतींच्या वतीने अधिसूचना जारी होईल की कोणी कोणी राजीनामे दिले आणि कोणाचा कार्यभार कोणाकडे आहे. महत्त्वाचं म्हणजे सायंकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये. त्यासाठी सकाळी जी बैठक झाली पंतप्रधान कार्यालयामध्ये त्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या लोकांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आलेला आहे त्या सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. उदाहरणार्थ कपिल पाटील असो, डॉक्टर भारती पवार असो, डॉक्टर भागवत कराड असो किंवा नारायण राणे माजी मुख्यमंत्री, या हे सर्व तिथे उपस्थित होते. ज्यामध्ये चर्चा होती की प्रीतम मुंडेंचाही समावेश आहे. पण प्रीतम मुंडेंच्या बहिणींनीच याचा उल्लेख केला की पंकजा मुंडेंनी की त्या मुंबईत आहे त्यामुळे त्यांचं नाव मागे पडलेलं आहे. पण एकीकडे भागवत कराड यांना वंजारी समाजाच्या वतीनं नेतृत्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे प्रीतम मुंडे यांचं नाव खटलं अशी दिल्लीत चर्चा आहे. साधारणतः या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये 40 ते 42 लोकांचा समावेश असेल अशी चर्चा आहे. पूर्वी चर्चा होती की 20 नवीन लोकांची संधी मिळेल. आता ते 20 पेक्षा जास्त नवीन लोक आलेले आहेत त्यामुळे साधारणतः 40 पर्यंत ही आकडेवारी जाईल अशी चर्चा आहे. आणि दरबार हॉलमध्ये साधारणतः 120 लोकांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी बैठक घेतली. आता सर्व जे नवनियुक्त मंत्री आहेत जे काही वेळातच आता आपल्या दरबार हॉलमध्ये पोहोचायला सुरुवात होईल. काही लोकांनी ज्या पद्धतीनं तयारी केलेली आहे, अनेकांनी नवीन ड्रेस शिवलेले आहेत. बरोबर.
धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. दिल्लीतल्या राजकीय घडामोडींविषयी राजकीय विश्लेषक दिनकर रायकर सर आपल्या सोबत आहेत. दिनकर सर, तुमची पहिली प्रतिक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात आणि राज्यातून 4 नावं चर्चेत आहेत किंवा निश्चित मानली जात आहेत, नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार, काय सांगाल? हे बरेच दिवसापासून विस्तार होणार अशा बातम्या होत्या. आता तो व्हायला लागला आहे. आता जेमतेम 2.5 वर्ष उरले अजून या सध्या सरकारला. तर त्यांना असं वाटतं की नवीन चेहरे दिल्याशिवाय पक्ष मजबूत होणार नाही. पक्ष मजबूत करायचा असेल तर नवीन चेहऱ्यांना वाव दिला पाहिजे. आणि मग नवीन जे मंत्री होतील त्यांना थोडासा उत्साह असेल, ते काही काम करून दाखवतील मग आपल्या मतदारसंघामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये. आणि त्याचा एकंदर फायदा पक्षाला होऊ शकेल 2024च्या निवडणुकीमध्ये. त्याच्यासाठी म्हणजे भूमिका मला आता दिसते आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर हा विस्तार होईल, जसं तुम्ही सांगता प्रमाण खरं असेल तसं तर इतका मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल असं वाटलं नव्हतं. पण इतका मोठ्या प्रमाणात विस्तार असेल असं वाटतं की हा शेवटचा विस्तार होईल, नंतर विस्तार होणार नाही. नंतर सरळ 2024 निवडणूक होतील, मग पुढे काय ते ठरेल. सध्या तरी असं मला आता वाटतंय. नक्की. दिनकर सर, धन्यवाद सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि व्यंकटेश केसरी आपल्याबरोबर चर्चेदरम्यान सहभागी होते. सविस्तर चर्चा मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात व्यंकटेश सरांनी केली. व्यंकटेश सर, आपले सुद्धा आभार. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बोलणार आहोत आता दिलीप कुमार यांच्याविषयी. आज हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजेडी किंग म्हणून आपण सगळे ज्यांना ओळखायचो, दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालंय. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळे त्यांना मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. अखेर उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला अडचणी येत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्याकरता प्रार्थना करत होतं. आज पहाटे उपचार सुरू असतानाच दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. संध्याकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांच्यावर जुहू इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार 1940 ते 1970 अशी जवळपास तब्बल 3 दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवलेली आहेत. 1944 मध्ये आलेल्या ज्वार भाटा या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली आणि त्यानंतरचा त्यांचा मोठाच्या मोठा सिनेमाचा प्रवास हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार यांच्याशी आपण अधिक बोलूयात. तुषार, काय सांगाल अंत्यसंस्काराविषयी? काय अधिक माहिती मिळते आहे? आत्ता आपण कुठे आहात आणि काय साधारण वातावरण आहे? तुषार, सध्या मी आता सुवर्णा दिलीप कुमार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर उभा होतो. दिलीप कुमार यांची आता अंत्ययात्रा आता निघालेली आहे आणि आता ती अंत्ययात्रा सांताक्रूज या ठिकाणी काही वेळामध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सांताक्रूज या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबातील जवळचे जे सदस्य असतील किंवा ज्येष्ठ कलाकार असतील, हे सर्व आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात. आपण ही दृश्य पाहत आहात, त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर दिलीप कुमार यांच्या पत्नी आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यासुद्धा आता जाताना आपण पाहायला मिळतात. की आपण दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दाखवत आहोत की त्या आपल्याला गाडीतून बाहेर जाताना पाहायला मिळतात. दिलीप कुमार यांचे मोठ्या संख्येने आपल्याला पाहत असाल तर चाहते इथे उभे आहेत आणि त्या चाहत्यांनी ज्या दिलीप कुमार यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांना भेटण्यासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहेत. आणि आता त्यांच्या पत्नीसुद्धा आता आपल्याला स्मशानभूमीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. मात्र दिलीप कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर जर पाहत असाल तर आपल्याला चाहत्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू त्यांना अनावर होताना पाहायला मिळतात. चाहत्यांनी मोठी गर्दी त्यांच्या घराबाहेर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दिलीप कुमार यांनी भारतासह जगभरामध्ये त्यांच्या अभिनयाने एक ठसा उमटवला होता आणि आज दिलीप कुमार आपल्यामध्ये नसल्या कारणामुळे त्यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर होताना पाहायला मिळतात. आता काही वेळामध्येच दिलीप कुमार यांची अंत्ययात्रा आपल्याला सांताक्रूज या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळणार आहे. मात्र सकाळपासून जर या परिसरामध्ये आपण पाहिलं असेल तर मोठ्या गर्दीचं वातावरण पाहायला मिळतंय. मोठे राजकीय नेते, स्वतः मुख्यमंत्री असतील, शरद पवार असतील,
ते स्वतः त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन करून निघून गेले होते। त्यानंतर अनेक दिग्गज कलाकार त्यांना भेटून गेले आणि आता त्यांच्या शेवटच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। आता त्यांची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि काही वेळामध्ये आपल्याला शासकीय इतमामामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दिलीप कुमार यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत आणि आता त्यांच्या सौभाग्यवती पत्नीसुद्धा आता ते आपल्याला तर पोचताना काही वेळात पाहायला मिळणार आहेत। मात्र आपण ही दृश्य जर पाहत असाल दिलीप कुमार यांच्या निवासस्थानाबाहेरची, तर आपल्याला मोठ्या संख्येने चाहते त्यांच्या घराबाहेर जमल्याचं पाहायला मिळतंय। अनेक चाहत्यांना अश्रू अनावर होत आहेत, कारण की दिलीपजींनी मुंबई आणि भारतच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवला होता आणि आता आपण पाहत असाल तर सचिन अहिर देखील आपल्याला त्यांच्या घरातून बाहेर पडताना पाहायला मिळतात। हळूहळू इथली संख्या आता आपल्याला कमी होताना पाहायला मिळते। मात्र सकाळपासून या परिसरामध्ये आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळत होती, कारण की मुंबईसह अनेक भागातून नागरिक दिलीप कुमार यांना शेवटचं जे दर्शन आहे त्यांचं घेण्यासाठी येत होते। मात्र आता त्यांची अंत्ययात्रा निघालेली आहे। काही वेळामध्ये त्यांच्या जे शासकीय इतमात अंत्यसंस्कार देखील होणार आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळणार आहे। मात्र राजकीय नेते असतील, कलाकार असतील, ते सर्व आपल्याला या परिसरातून आता बाहेर पडताना पाहायला मिळतात। मात्र अजूनही दिलीप कुमार यांच्या घराबाहेर आपल्याला जे चाहते त्यांची आपल्याला खूप गर्दी बघायला मिळते आहे। खरोखर सगळे चाहते भावुक झालेले असणार। याआधी सुद्धा अनेकदा रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं दिलीप साहेब यांना किंवा दिलीप कुमार यांना, मात्र त्यांनी आपल्या आजारावर मात करून पुन्हा ते घरी आलेले होते। आज मात्र अंत्यसंस्कार संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर केले जातील आणि तेही शासकीय इतमामात। बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।